रे नगर घरकुल संस्थेत दिव्यांगांना 5% घरे सवलतीत द्या. अपंग संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या व आलेल्या घरकुल प्रकल्पात दिव्यांगांना शासनाच्या अध्यादेशानुसार GR नुसार 5% घरकुले देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूरच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष बाबूराव अहमद साहेब फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली. अलीकडे सोलापुरात गोरगरीब व पात्र कामगारांना प्रधानमंत्री योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 30,000 घरकुलांपैकी 15,000 घरकुले 19 जानेवारी 2024 रोजी भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी कामगार व गरीब वर्गात स्वतःचे घर साकार झाले म्हणून एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु या योजनेत 5% दिव्यांगांना घरकुले देण्याचा अध्यादेश शासनाचा आहे, परंतु प्रत्यक्षात दिव्यांगांना घरकुले दिलेली नाही असा आरोप अपंग संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांनी केले आहे. बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कासिम कोरगी, तौफिक शेख, जयंती यनगुंडी, सुरेश मच्छवे, अरफत चौधरी, किशोर इंगळे, सौरभ इंगळे, ऋषिकेश मंडळकड, अण्णा लोंढे, इरफान नाईकवाडी, घनश्याम रणदिवे, वैभवी नंदा महिंद्रकर, विजय बिराजदार, अमोक सिद्ध अंजिखाने, मोहम्मद अली शेख, फातिमा शेख, गुलाबशहा मणियार, बशीर हुसेन नदाफ, अजमल तांबोळी, हसीना नाईकवाडी, मुर्तुजा बागवान, वसीम मोमीन आदी अंध अपंग व व्यंग दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बाबूलाल अहमदसाहेब फणीबंद महाराष्ट्र अंध अपंग व्यंग बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष आहे. याकरता आम्ही रे नगरमध्ये गेले 2-4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे. रे नगरमध्ये 5% प्रमाणे आम्हाला 1500 घरं मिळायला पाहिजे. 30,000 घरं बांधण्यात आलेले आहे. परवा मोदी येऊन गेलेले आहे. 15,000 घरं ओपनिंग करून गेलेले आहे. 15,000मधल्या 113 लोकांना आम्हाला देण्यात आले. दिव्यांगांना सभासद म्हणून हे केलेले आहे, जाहीर केलेले आहे त्यांनी 113 लोक. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणून सांगितलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कुणालाही दिलेले नाही, नुसतं कागदवर दिलेले आहे असं म्हणतात. समक्ष तिथं जागेवर कोणी अपंग नाही. ह्याकरता आमची तक्रार ADC मॅडम कशी केलेली आहे. आज ते मिटिंग लावतं म्हणून सांगितलेले आहे. ह्याकरता आम्ही आज रोजी 26/2/2024ला आम्ही आता निवेदन देण्यात आलेले आहे. ह्याकरता आम्हाला एक मीडियाकडनं एक सगळं पत्रकार बांधवाकडनं माझी एक विनंती आहे दिव्यांगांची कळकळीची. काय म्हणून हे रे नगरमधले किती बी भ्रष्टाचार झालेले आहे ते उघडत काढण्यात यावे. आमच्याकडे सगळे पुरावे आहे. पावत्या किती फाडले तिने काय नाही, किती लोकांचे पैसे घेतलेले आहे, किती लोकांचे पैसे भरावं असं ते खुलासा केलेले नाही आहे. नुसतं भरत जावा म्हणून आम्ही कितीपर्यंत भरणार. खुलासा द्या म्हणून सांगितलं. खुलासा द्या म्हणून बोलायला आता तुम्ही म्हणण्यासारखं काय ह्या 30,000 घरकुलापैकी काय कोर्टात गेल्यानंतर ना तुम्हाला कोर्टाने आदेश दिले की 113 जणांना मंजूर व्हायला पाहिजे. असं नाही दिलेलं आहे. असं दिलेलं कोर्टात गेले नाही. तुम्ही या संदर्भात गेलेलं आहे कोर्टात. आम्ही विरोध केलेला आहे रेनगरच्या विरोधात. तिने काय केले, रे नगरवाले काय केले, आम्हाला 113 लोकांची यादी दिल्या तोंडा पोचाय करता. किती जण आपण या ठिकाणी आलेला आहात की दिव्यांगांना आम्हाला जे हक्काचं आहे, जे मिळायचं आहे ते मिळायला पाहिजे याच्यासाठी येत असताना आपण भ्रष्टाचाराचा विषय काढलेला आहे. मग भ्रष्टाचार सुद्धा आपण काढणार आहेत का फक्त घरं तुम्हाला मिळाल तर तुम्ही समाधान राहणार? नाही, भ्रष्टाचार बी निघाणार आहे ना. भ्रष्टाचार म्हणजे किती, तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही 4-4, 5-5 पावत्या फाडते. ही संघटना वेगळी, ही संघटना वेगळी. सभासद वर्गणी किती वेळा घेणार आणि सभासद करून किती वेळ घेणार आणि कामगार कुठले कामगार आहे, कुठं पावती फाडावं आम्ही. एक माणूस कुठं पावती फाडायला पाहिजे हे खुलासा व्हायला पाहिजे. मला 10 पावत्या फाडले तिने एका माणसाचे. वर्षाला 800 ते 900 रुपये प्रत्येक महिन्याला वर्षाला घेतलेले आहे तिने. आता गेले 10-12 वर्षापासून आम्ही पैसे भरत आहे. एवढं आमच्याकडे पुरावे आहेत. आता तुम्ही उपजिल्हाधिकारी साहेबाकडे गेला, नाटेकर साहेब, नाटेकर त्यांच्याकडे गेलं, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी काय सांगितलं, आम्ही पुढच्या महिन्यात मिटिंग लावतो. एक 8-10-15 दिवसात तुम्हाला टपाल पाणी येईन. त्यांची जे कमिटी आहे, रेनगरचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य जे बी आहे त्यांच्याशी मिटिंग लावतो म्हणून सांगितलेले आम्हाला सर. मिटिंग लावल्यानंतर आम्हाला काय होईल ते बघू. मिटिंगमध्ये काय निर्णय लागते. आम्हाला खुलासा पाहिजे. का पाहिजे खुलासा म्हणजे किती पैसे भराव, दिव्यांगांना किती पैसे भराव, आमच्या नावावर किती लोन काढणार तुम्ही, हे आमचा खुलासा हो म्हणून आम्ही दिलेलं पत्र आहे. आणि हप्ता किती भराव
भरला सांगितलं तर तुम्ही भरता. हां किती भरावं तर आम्ही सांग सवलत पैसे आम्हाला सवलत मिळायला पाहिजे ते रे नगरमध्ये. बस दिव्यांगांना 5% आरक्षण आहे, आरक्षणप्रमाणे आम्हाला पैसे बी सवलत मिळते त्याकरता. धन्यवाद. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.